दोस्तों, जिंदगी में सबसे खौफनाक चीज मौत नहीं होती है। सबसे खौफनाक, सबसे दर्दनाक होता है हमारे सपनों का, हमारी जिंदा दिली का मर जाना। कुछ ऐसे ही जज्बात जावेद अख्तर साहब ने इन पंक्तियों में बड़ी ही खूबसूरती के साथ पेश किए हैं कि दिलों में तुम अपनी बेताबियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखें ये निगाहें, जो अपनी आंखों में हैरानियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम, दिलों में तुम अपने बेताबियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम। Ladies and gentlemen, death is not the thing we should be afraid of. We should be afraid of what dies inside us while we're still alive. Thank you for watching. एक्सरसाइज 1.3 मधलाच क्वेश्चन नंबर 5 कंटिन्यू करतोय मी. त्यातला क्वेश्चन नंबर 7. 6 प्रॉब्लेम सॉल्व केले होते. 7 पासून पुढचं वेगळं क्लासिफिकेशन आहे. इथे वेगळा शॉर्टकट आहे. सगळ्या क्वेश्चनसाठी एक शॉर्टकट आहे. आधी प्रॉब्लेम सॉल्व करून देतो 2-3 आणि त्याच्यानंतर तो शॉर्टकट सांगतो काय आहे. बघा इकडे असा जर प्रॉब्लेम आला, इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी, देन dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2i. शॉर्टकट ते लगेच आन्सर येतं, पण अगोदर सांगत नाही. अगोदर तुम्हाला मी सॉल्व करून देतो. बघा y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. इथे स्क्वेअरिंग बोथ साइड्स जर केलं तर किती रूट्स जातील? स्क्वेअरिंग बोथ साइड्स सगळे रूट्स जात नाही, लक्षात ठेवा. फक्त पहिलं रूट जाईल. तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. इथून पुढे बघा वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस हे काय आहे, रूटमध्ये कॉस एक्स प्लस रूटमध्ये कॉस एक्स प्लस रूटमध्ये कॉस एक्स असं इन्फिनिट पर्यंत. वरती तीच व्हॅल्यू काय आहे? वाय आहे. म्हणजे इथं काय लिहूया? वाय. आता काही जण म्हणतील इथं तर 2च रूट आहे, इथं 3 आहेत. ॲक्च्युली हे 3 नाहीत आणि हे 2 पण नाहीत. इथे इन्फिनिट रूट्स आहेत, इथे पण इन्फिनिट रूट्स आहेत. म्हणून इथे काय पुट केलं? वरची व्हॅल्यू वाय असं सॉल्व करायचं असते फ्रॉम 1. आता डिफरन्शिएट करायला एकदम सोपं झालं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x with respect to x and derivative of y with respect to x. Now y square चा with respect to x चेन रूल ने 2i dy by dx is equal to cos x चा होईल minus sin x and plus dy by dx. तसंच आता हे कंपोजिट फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन आहे. dy by dx एका साईडला घेऊया. Now 2i dy by dx minus dy by dx is equal to हे minus sin x. आता dy by dx कॉमन, 2i minus 1 dy by dx is equal to minus sin x. Now dy by dx is equal to minus sin x upon 2i minus 1. 2i minus 1. आता इथे मायनस साईन आहे वरचं, मग इथून जर मायनस साईन बाहेर घेतलं तर काय लिहान सर? साइन एक्स अपॉन 1 मायनस 2i. शॉर्टकट तुम्हाला हे आन्सर देईल. ही खाली सिम्प्लिफाईड फॉर्म आहे त्याचा. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल मी सॉल्व करतो आणि मग शॉर्टकट सांगतो. ठीक आहे. राईट डाऊन दिस.
नाउ सी अनदर क्वेश्चन. इफ इथे वाय पाहिजे होतं. इफ वाय इज इक्वल टू धिस, हे इक्वेशन दिलेलं आहे, इम्प्लिसिट फंक्शन आहे. इफ वाय इज इक्वल टू दिस रूट्स दिलेले आहेत इन्फिनिट एकात एक. याच्या अगोदर जो प्रॉब्लेम सॉल्व केला तसंच करायचं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ऑन स्क्वेअरिंग वी गेट वाय स्क्वेअर इज इक्वल टू, पहिलं स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ लॉग एक्स प्लस रूट ऑफ लॉग एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. नाव वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्स प्लस, हे म्हणजेच वरती काय आहे, याला 1 म्हणतो मी इथे. हे क्वेश्चनमध्येच म्हटलं आहे, तुम्ही आन्सरमध्ये व्यवस्थित लिहा. हे आन्सरमध्ये लिहायची एक स्टेप आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं आहे. फ्रॉम इथे वाय फ्रॉम 1. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. with respect to x, derivative of y square with respect to x, derivative of log x with respect to x, derivative of y with respect to x. y square चा with respect to x काय होईल, 2y dy by dx, log x चा होईल 1 upon x and this dy by dx. 2y dy by dx minus this term, हे का घ्यायचं इकडे तुम्हाला माहित आहे. Therefore 2i minus 1 dy by dx is equal to 1 upon x. Therefore dy by dx, इथेच लिहितो, dy by dx is equal to 1 upon x into 2i minus 1. आता याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम मी पुन्हा इथे लिहितोय आणि शॉर्टकट आता तुम्हाला तयार करता आला पाहिजे. पहिला प्रॉब्लेम असा होता, इफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स अप टू इन्फिनिटी, देन dy by dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन 2i मायनस 1. हे आन्सर येत होतं बरोबर. मी तुम्हाला सांगितलं आहे, तिथं मार्क करून सांगितलं आहे की हा रिझल्ट आला असता शॉर्टकटने. तिथे मायनस साईन बाहेर काढलं, इथे याच्यातून मायनस साईन बाहेर काढलं म्हणून हे कॅन्सल आउट झालं. पण जे खरं आन्सर आहे ते इथपर्यंत आहे बरोबर. शॉर्टकटने आन्सर येईल. आता ह्या दोन आन्सर्समध्ये बघा, क्वेश्चन काय आहे, लॉग एक्स रिपीट होत आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. ॲक्च्युअली हे कसं लिहिता येतं, 1 अपॉन एक्स अपॉन 2i मायनस 1 असं लिहिता येते. म्हणजे इथे काय आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि 2i मायनस 1. इथे आहे कॉस एक्स रिपीट झालंय, तेव्हा डेरिव्हेटिव्हमध्ये काय आलं, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स अपॉन 2i मायनस 1. नीट लक्षात घ्या, हे रूटमध्ये हे फंक्शन बदललंय फक्त. इथं कॉस एक्स ऐवजी काय आलंय, लॉग एक्स. तर पहिला डेरिव्हेटिव्ह काय आला होता, कॉस एक्स असताना मायनस साइन एक्स अपॉन 2i मायनस 1. म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि खाली 2i मायनस 1 आलं होतं. इथे हे सॉल्व केल्यानंतर त्याच प्रोसिजरने पुन्हा काय आला डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स अपॉन 2i मायनस 1. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे 2i मायनस 1. फक्त जेव्हा हे होतं फंक्शन तेव्हा वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. इथे हे फंक्शन आहे तेव्हा न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह आला बरोबर. मग याच्यावरून शॉर्टकट काय तयार होईल, अगोदर मी अजून एक एक्झाम्पल सांगतो. इथे जर मी घेतलं लॉग एक्स ऐवजी असं जर घेतलं तर तुम्हाला आन्सर काढता यायला पाहिजे. समजा असं घेतलं मी 3x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3x अप टू इन्फिनिटी. देन यू कॅन टेल मी within 5 seconds what is derivative of this function, derivative of this implicit function, what is derivative of this. हे 2i मायनस 1 तर तसंच आहे. न्यूमरेटरला काय येणार, जसं इथं कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स लिहिला, इथे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स लिहिला, तसं इथं 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3x लॉग ऑफ 3. समजलं. इथं जर आलं e तर इथं काय होईल, e अपॉन 2i मायनस 1. जर तिथे फंक्शन आलं कोसेक एक्स अप टू इन्फिनिटी, तर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह हे आन्सर काय येईल, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस कोसेक एक्स कॉट एक्स डिवायडेड बाय 2i मायनस 1 असं आलं असतं. मला वाटतं हा शॉर्टकट सगळ्यांना समजला असेल. फक्त मी
त्याची एक फॉर्मॅलिटी म्हणून मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये तो लिहून देतो तुम्हाला. इथे लिहितो मी ह्या ब्ल्यू कलरमध्ये शॉर्टकट. if y is equal to square root of f of x, हे म्हणजे f of x आहे, ते म्हणजे f of x आहे, प्लस स्क्वेअर रूट ऑफ f of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ f of x प्लस अप टू इन्फिनिटी, देन dy by dx इज इक्वल टू काय यायला पाहिजे, डिनॉमिनेटला 2i मायनस 1 आणि न्यूमिनेटरला काय आहे, कॉस एक्सचा जसा मायनस साइन एक्स, लॉग एक्स जसा 1/x, तसं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश ऑफ एक्स. याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण येऊ शकतो अशाच फॉर्ममध्ये. असं देतील देन dy बाय dx इज इक्वल टू, तर हे आन्सर लक्षात ठेवायचं. किंवा हे वेगळ्या फॉर्ममध्ये पण देऊ शकतात तुम्हाला, काय मायनस एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय 1 मायनस 2i असं पण देतील. असं आलं तरी ते सेम आन्सर आहे. मला वाटतं शॉर्टकट तुमच्या लक्षात आला असेल की कोणतंही फंक्शन जर आलं इथे, जसं कॉस एक्स आलं, लॉग एक्स आलं, साइन एक्स आलं, तर इथं आलं असतं कॉस एक्स अपॉन 2i मायनस 1. तर हा शॉर्टकट लक्षात ठेवा ब्ल्यू कलरने लिहिलेला अँड राईट डाऊन धिस. Now next problem, if y is equal to x raised to power x raised to power x raised to power infinity, infinite x घेतले, then show that dy by dx is equal to this. तर सॉल्व करूया. हे इथे पण काय करायचं, y इज इक्वल टू एक्स रेस्ट टू पॉवर एक्स रेस्ट टू पॉवर एक्स रेस्ट टू पॉवर इन्फिनिट आहे. इथे हे इन्फिनिट पॉवर्स आहेत. तर y इज इक्वल टू एक्स रेस्ट टू पॉवर हा जो सगळा पार्ट आहे याला परत काय पुट करता येईल आपल्याला, y, बरोबर. कारण एक्स रेस्ट टू पॉवर एक्स रेस्ट टू पॉवर एक्स रेस्ट टू पॉवर म्हणजेच काय आहे, y आहे. म्हणून इथे y पुट केलं. याला 1 म्हणा, इथे म्हणा फ्रॉम 1. नाव आता फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन आहे, बरोबर. फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन असेल तर आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन घेतो. मग लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू पॉवर y. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन का घेतो हेही तुम्हाला सांगितलंय, कारण तो पॉवर इकडे येतो आणि मग सिम्प्लिफाईड फॉर्म मिळतो. लॉग ऑफ y इज इक्वल टू y लॉग ऑफ x. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिवेटिव्ह ऑफ लॉग y विथ रिस्पेक्ट टू x, डेरिवेटिव्ह ऑफ y लॉग x विथ रिस्पेक्ट टू x. हे होईल 1/y dy बाय dx. हे फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. नाव 1/y dy बाय dx प्लस च मायनस होईल इथे लॉग x dy बाय dx. आठवतंय इम्प्लिसिट फंक्शनमध्ये आपण dy बाय dx एका साईडला ठेवतो. हे y अपॉन x, dy बाय dx कॉमन, 1/y मायनस लॉग x dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस y लॉग x अपॉन y dy बाय dx is equal to y upon x. Now transposing this, dy by dx is equal to y into y square upon x into 1 minus log x. आता आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलंय तो रिझल्ट बरोबर आलाय की वेगळं आलंय. तर इथे आलंय y स्क्वेअर, इथे बाहेर x आहे, इथं 1 मायनस y लॉग x आहे. हे दोन बरोबर आहेत, वाय स्क्वेअर आणि एक्स. 1 पण बरोबर आहे, पण मायनस वाय लॉग एक्स ऐवजी काय आलं इथे, मायनस लॉग वाय आलाय. मग वरती व्हॅल्यू शोधूया ना आपण. इकडे इथे काय ॲडजस्टमेंट होते का, तर लॉग एक्स आपल्याला काय रिप्लेस करायचं, तिथे लॉग वाय. लॉग वायची व्हॅल्यू काय आहे, वाय लॉग एक्स आहे, बरोबर. मग आता इथे मायनस साईन तसंच ठेवूया, वाय स्क्वेअर अपॉन हा रिझल्ट यूज करूया.
वाय लॉग एक्स, इथे पण वाय लॉग एक्स आहे, इथे वाय लॉग एक्स आहे, बरोबर. आपल्याला वाय स्क्वेअर आहे प्रूव्ह करायला, एक्स आहे, 1 आहे, मायनस साईन आहे, पण वाय लॉग एक्सची व्हॅल्यू तिथे काय आहे, लॉग वाय आहे, ती इथे घेतलेली आहे. मग ती रिप्लेस करूया. एक्स इंटू 1 मायनस काय आहे वाय लॉग एक्सची व्हॅल्यू, लॉग ऑफ वाय फ्रॉम 2. हेन्स प्रूव्ड. राईट डाऊन. Now next question, if e raised to y is equal to y raised to power x, then prove that this. E raised to power y is equal to y raised to power x. फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन आहे. फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन असेल तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन घ्यायचं असतं. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग ऑफ ई रेज टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ वाय रेज टू पॉवर एक्स. मतलब लॉ ऑफ एक्सपोनेंट आहे वाय इंटू लॉग ऑफ ई इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ वाय. लॉग ऑफ ईची व्हॅल्यू काय असते 1. सो वाय इज इक्वल टू एक्स लॉग ऑफ वाय. नाव आता आपण याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स. तुम्ही असंही करू शकता, हे वाय अपॉन लॉग ऑफ वाय घ्यायचं, एक्स इज इक्वल टू वाय अपॉन लॉग ऑफ वाय, डी एक्स बाय डी वाय काढायचं आणि इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यूज करायचं, त्याने आन्सर येतं. दोन मेथड आहेत. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स. नाव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे प्रोडक्ट टूलने डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू 1. तुमच्या लक्षात आलं असेल प्रोडक्ट टूल यूज केला आहे. एक्स एक्स कॅन्सल आउट, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येतं 1 प्लस लॉग ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह आला आहे 1 प्लस लॉग ऑफ एक्स. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लॉग ऑफ वाय होल स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1. मग वरती सगळी ॲडजस्टमेंट असते, वरची ॲडजस्टमेंट बघून आपल्याला खाली आन्सर आणायचं आहे, लॉग ऑफ वाय होल स्क्वेअर वगैरे. मग इथे बघायचं कुठं काय काय व्हॅल्यू रिप्लेस करावी लागेल, लॉग एक्सची व्हॅल्यू वगैरे बघा, जरा ऑब्झर्व करा काय करावं लागेल. इथे लॉग एक्सची व्हॅल्यू इथे, एक मिनिट चुकलं, हे लॉग वाय आहे इथे, सॉरी, हे लॉग ऑफ वाय फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, इथे पण चुकलं. dy by dx is equal to first function derivative of second function plus second function into derivative of first function. So dy by dx is equal to x into 1 upon x plus log of y, x चा derivative 1. इथे x x cancel out. dy by dx पुन्हा चुकलं इथे, सॉरी, काय चुकलं, dy बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू, हे एक्स नाही आहे, हे वाय आहे, तर हे 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स होईल त्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस लॉग ऑफ वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आता नाही चुकलेलं, आता करेक्ट आहे. सो डी वाय बाय डी एक्स ही टर्म इकडे घेतली, मायनस एक्स अपॉन वाय, हे एक्स अपॉन वाय होतं. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय. आता इथे 1 मायनस एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय. आता इथे घेऊया क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर वाय मायनस एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय. हा वाय वरती मल्टिप्लाय होईल याला, इथे वाय अपॉन एक्स खाली. प्रूव्ह काय करायला सांगितलंय, लॉग वायचा स्क्वेअर अपॉन लॉग ऑफ वाय मायनस 1. लॉग वाय आलेला आहे, आणखी एक लॉग वाय टर्म पाहिजे म्हणजे स्क्वेअर होईल, आणि इथे वाय नको आहे, खाली डिनॉमिनेटर लॉग वाय मायनस 1 पाहिजे. मग बघायचं इकडे हे रिलेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं. कुठंतरी वरती डिफरन्शिएट करायच्या अगोदर एक रिलेशन असतं वरती, तर रिलेशनवरून व्हॅल्यू घ्यायची असते. तर बघा इथे काय रिलेशन वापरता येईल आपल्याला, लॉग एक्स लॉग वाय आहे, वायची व्हॅल्यू ती आपण इथे पुट करूया. काय येते बघूयात, वाय लॉग वाय, याला नंबर 1 म्हणतो मी इथे,
मग वायची व्हॅल्यू एक्स लॉग वाय मायनस एक्स इज इक्वल टू वाय लॉग वाय डिवायडेड बाय, आता इथे पण वायची व्हॅल्यू पुट करूया, ह्या वायची व्हॅल्यू इथे पुट करूया एक्स लॉग ऑफ वाय आणि हे लॉग ऑफ वाय. का पुट केली तुमच्या लक्षात आलं असेल, कारण वरती आपल्याला लॉग ऑफ वायचा स्क्वेअर पाहिजे. खाली इथे एक्स कॉमन येतो, एक्स कॉमन येतो, खाली राहिलं लॉग ऑफ वाय मायनस 1. आता हा एक्स एक्स कॅन्सल आउट होतो आणि मला वाटतं आन्सर आलेला आहे. लॉग ऑफ वाय इंटू लॉग ऑफ वाय, लॉग ऑफ वाय होल स्क्वेअर, होल स्क्वेअर, निवळ वाय स्क्वेअर नाही लिहायचं, डिवायडेड बाय काय आहे ते लॉग ऑफ वाय मायनस 1. दिस इज dy बाय dx. हेन्स प्रूव्ड. समजला हा क्वेश्चन. तर ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना इथं डिफरन्शिएट करायच्या अगोदर 2-3 स्टेप असतात, त्याच्यामधला कुठला तरी एक रेफरन्स बघायचा, एक रिलेशनशिप, खाली व्हॅल्यू पुट करायची असते, आन्सर येतं प्रूव्ह करायला. एकदम सोपं असतं. राईट डाऊन.